घोले हे विजयी झाले। अभय घोले हे विजयी झालेले आहेत। मुंबई वॉर्ड 113 मधून काँग्रेसच्या दीपमाला बडे या देखील विजयी झालेल्या आहेत। एकंदरीत आपण पाहतोय दीपमाला बडे या विजयी झालेल्या आहेत। काँग्रेसच्या जागा ज्या आहेत त्या वाढताना दिसतंय। आता 22 जागी काँग्रेस विजय घेताना आपल्याला दिसतंय। तर वॉर्ड 113 मध्ये काँग्रेसला हे यश मिळालेलं आहे। काँग्रेस आणि वंचित 21 जागी आघाडीवर आहेत। टपाली मतदानातही यशवंत किल्लेदार हे आघाडीवरच होते। आताची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। यशवंत किल्लेदार यांनी 1200 मतांची आघाडी घेतली आणि आता टपाली मतदानानंतरही ते आघाडीवर होते अशी माहिती मिळते। आपण पाहतोय टपाली मतदानात देखील यशवंत किल्लेदार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग 192 मोठ्या प्रमाणात गाजलेला हा प्रभाग होता। खरं तर या ठिकाणी मनसेची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि आता यशवंत किल्लेदार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये 9 ठिकाणी मनसे आघाडीवर आहे। प्रभाग 192 मधून किल्लेदार मनसेचा एक ओळखीचा चेहरा आणि मोठा चेहरा आघाडीवर। आकडे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप आणि शिंदेची शिवसेना 122, राष्ट्रवादी 1, ठाकरे बंधू 70, काँग्रेसला 21 जागा। मुंबई कोणाची या प्रश्नाचं चित्र जे आहे ते खरं तर आता स्पष्ट होतंय असंच म्हणायला लागेल। सेजल, आपल्याला ही आकडे आपण पाहतोय। सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। पुण्यातली ही दृश्य भाजपकडून जंगी असं सेलिब्रेशन गुलाल उधळत सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर पुण्यातल्या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि विश्वासू चेहरा हा पाहायला मिळाला होता आणि खरं तर अजित पवार यांना या ठिकाणी मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे। दादांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर इथे दादा नाही फक्त अण्णा अशा प्रकारचे बॅनर सुद्धा कार्यकर्त्यांच्या हातात दिसतात। एक लढत पाहायला मिळालेली पुण्यात अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात। तर टांगापलटी घोडे फरार, पुण्याचा धुरंधर आपला मुरलीधर अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि अजित दादा यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुण्यात भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे आणि सध्या सेलिब्रेशनचे ही दृश्य आपण पाहतोय। गुलाल उधळण्यात आलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांचे बॅनर हातात घेऊन या ठिकाणी आता हे सेलिब्रेशन जे आहे ते केलं जातंय। आनंद साजरा केला जातोय। अजित पवार यांना मोठा धक्का पुण्यात बसलेला आहे। ओ दादा, पुण्यात अण्णाच भारी आपण पाहिलं होतं। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुण्याचा धुरंधर आपला मुरलीधर अशा प्रकारचे बॅनर भाजपनं या ठिकाणी पुण्यात आता लावलेले आहे। अजित पवार शरद पवार गटाची अवस्था अत्यंत बिकट पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर भाजपकडून मात्र हा जल्लोष जो आहे तो केला जातोय। अजित पवार यांना आता डिवचण्यात आलेला आहे। पुण्याचा धुरंधर केवळ आपला मुरलीधर असं या ठिकाणी म्हटलं जातंय। अजित पवार यांच्या वर्चस्वाला खरं तर सर्वात मोठा हादरा हा पुण्यात बसलेला आहे। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे सेलिब्रेशन केलं जातंय। भाजपचा हा झेंडा या ठिकाणी फडकवला जातोय आणि पुण्यात केवळ भाजपच हे सांगण्याचा प्रयत्न या सर्व कार्यकर्त्यांकडून केला जातोय। टांगापलटी घोडे फरार अशा प्रकारचे बॅनर हातात घेऊन हे सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जातंय। भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 122 वर आलेले आहेत। तर इथे मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे आकडे जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत आहेत। ठाकरे बंधू इथे 70 वर तर भाजप आणि शिंदे या ठिकाणी 122 वर। पूर्ण निकाल खरं तर आता हाती येत आहेत। टांगापट्टी घोडे फरार भाजपनं अजित पवारांना पुण्यामध्ये डिवचलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही देखील अजित पवार यांच्या हातून निसटले। तर आपण ह्या ठिकाणी पाहतोय अजित पवार यांना खरं तर अतिशय मोठा धक्का आणि पुण्यातली आकडेवारी बघा, 100 पेक्षा जास्त 110 जागा भाजपला मिळाल्या, शिवसेना 0। आता पुण्यामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसला देखील 16 जागांवर या ठिकाणी आघाडी मिळाली। राष्ट्रवादीला 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। मोठी अपेक्षा होती अजित पवारांना पुण्यामध्ये। मोठा प्रचार देखील त्यांनी या ठिकाणी केलेला होता आणि विशेष म्हणजे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत। ठाण्यामध्ये आपण पाहतो भाजप 25 आणि शिंदे मात्र या ठिकाणी चांगली आघाडी शिंदेंनी घेतली। 55 जागांवर शिंदे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 1 जागा या ठिकाणी मिळाली आहे। जनते